You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, मी प्रणाली ATV न्यूज मध्ये आपलं स्वागत। आमची प्रत्येक बातमी असेल खास, त्यासाठी पाहत रहा ATV न्यूज 24 तास। सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा मंगलगेट सेवा प्रतिष्ठान तसेच रणजित तरुण मंडळ मंगलगेट यांच्या माध्यमातून गणरायाची भव्य अशा श्रीमंत दगडूशेठ गणपतीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली। यावेळी डीजेला फाटा देत सांस्कृतिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली। मिरवणूकमध्ये निमगाव वाघा येथील नवनाथ वारकरी संस्थेचे वारकरी दाखल झाले व इस्कॉन संस्थेचे भजनी मंडळ व महिला व ढोल पथकाचा समावेश होता। यावेळी मिरवणुकीमध्ये स्थानिक नागरिक तसेच राजकीय मान्यवर उपस्थित होते। बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी फुलांची उधळण करून गणरायाचे स्वागत केले। यावेळी मंडळाचे मार्गदर्शक शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख माननीय स्थायी समिती सभापती श्री सचिन भाऊ जाधव तसेच नगरसेविका सौ अश्विनीताई जाधव यावेळी उपस्थित होत्या। मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील बेदरे, उपाध्यक्ष वैभव काळे, प्रशांत काळे, किशोर बेदरे, रामू हुंडेकरी, रवींद्र वाडेकर, अक्षय भिंगारे, विनोद वाडेकर, सतीश काळे, दिनेश शिंदे, महेंद्र बेंद्रे, अभिजित राहिंज, नितीन सुरसे, विजय जाधव, कैलास हुंडेकरी, सूरज काळे, बाला भालेकर, संजय चव्हाण, प्रमोद बोराटे, अर्जुन साळुंके, मुन्ना भिंगारदिवे, आकाश सरोदे, असंख्य मंडळाचे आजी माजी कार्यकर्ते यावेळेस उपस्थित होते। यावेळी महिलांच्या हस्ते आरती करून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। मंडळाने माननीय सचिन भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असताना अनेक समाज प्रबोधन देखावे तसेच समाज उपयोगी काम करून अनेक पारितोषिके मिळवली आहेत। यावर्षी देखील मंडळाने भव्य देखाव्याचे सादरीकरण केलेले आहे। रामकृष्ण हरी। आज मंगलगेट सेवा प्रतिष्ठानच्या वतीने सुंदर असा आपली संस्कृती जोपासणारा आता सुंदर असा मिरवणुकीचा कार्यक्रम त्यांनी केलेला आहे आणि असंच त्यांनी संस्कृती जोपासावी इथून पुढे सुद्धा सुंदर असे सांस्कृतिक कार्यक्रम या गणपतीच्या बसण्याच्या निमित्तानं त्यांनी ठेवावं हीच आमची अपेक्षा आहे आणि मंगलगेट प्रतिष्ठानला मी हार्दिक शुभेच्छा देतो। त्यांनी सुंदर असे संस्कृती जोपासली आहे। मंगलगेट सेवा प्रतिष्ठान तसेच रणजित तरुण मंडळाच्या वतीने गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। माननीय सचिन भाऊ जाधव यांनी मंडळाला विशिष्ट प्रकारची एक संकल्पना सुचवली होती। एकनाथभाई शिंदे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री हे वारकरी संप्रदायातले असून आपली गणरायाची स्थापना सुद्धा ही वारकरी पद्धतीनेच झाली पाहिजे ही त्यांनी आम्हाला संकल्पना मंडळाला दिली होती आणि त्या संकल्पनेनुसार आम्ही वारकरी संप्रदाय असेल इस्कॉन असेल यांच्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही आज एक सुसंस्कृत पद्धतीचा एक मिरवणूक आदर्श निर्माण करण्याच्या उद्दिष्टाने आम्ही आज केली आणि ती यशस्वीरित्या पार पडली। इथून पुढे असंच सचिन भाऊच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथून पुढे काम करत राहू आणि आजपर्यंत जे कामाला त्यांनी मार्गदर्शन केलं त्याला आम्हाला परिपूर्ण यश आलेलं आहे। मंडळाचे कार्यकर्ते हे पूर्ण निर्व्यसनी आहेत। मंडळाचे कार्यकर्ते हे व्यावसायिक आहेत। मंडळाचे कार्यकर्ते हे कष्टाळू आहेत। मंडळाचा एकही कार्यकर्ता त्यांच्या नेतृत्वाखाली वाया गेलेला नाही आहे, याचा आम्हाला अभिमान आहे। एवढं बोलून टाकतो। जय महाराष्ट्र। प्रतिनिधी आयनुल शेख, ATV न्यूज, अहमदनगर।